मैत्रिणींनो, एक नव्हे तर 4 पराठे खाल असा आज आपण पराठा करणार आहोत. अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा पराठा आहे. त्याच्यासाठी पहा, गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालत आहोत. आता हे जे पीठ आहे ना, हे आपण मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालत मळणार आहोत. प्रथम जे तेल घातलं होतं ना, तेल आणि मीठ, ते पिठाला छान असं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ पहा मळून घेत आहे. हा पराठा आहे ना, अतिशय टेस्टी आणि चवीला खूप छान लागतो. तर पहा, कणिक आपली मळून झालेली आहे. एक बटाटा मी घेतलेला आहे, तो बटाटा आता मी किसून घेत आहे. कच्चा बटाटा आहे पहा. हा बटाटा आपण किसून घेत आहोत. पूर्ण बटाटा आपला किसून झालेला आहे. आता हा बटाटा आहे ना, आपण पाण्यात घातलेला आहे पहा, किसलेला, आणि तो पाण्यातून स्वच्छ धुवून पहा चांगला निथळून घ्यायचा आहे. त्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे. पहा, बटाट्याचा खीस जो आहे ना, तो मोकळा झालेला आहे. याच्यानंतर आपण 2 कांदे घेतलेले आहेत. ते लांब असे आपण 2 कांदे चिरत आहोत लांबट, आणि याच्या पाकळ्या आपण सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत. ते आपण एका वाटीत भरून घेतलेला आहे कांदा. आता एका वाटीमध्ये आपण हळद घेतलेली आहे. याच्यानंतर आपण मीठ घेत आहोत. यानंतर आपण तिखट आहे ना, ते घेतलेलं आहे. 1 चमचा आपण तिखट, मीठ आणि हळद घेतलेला आहे. आणि याच्यातच पहा, चाट मसाला हे आपण पाव चमचा घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण 2 चमचे गोडे तेल घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेत आहोत. पहा, छान असं हे एकजीव झालेलं आहे मिश्रण. एका ताटात आपण कांदा, त्याच्यानंतर जे तिखट मिठाचं मिश्रण आहे ना, ते वाटीत घेतलं, आणि याच्यानंतर जो बटाटा आहे ना, त्याला आपण तांदळाचं पीठ लावून तो बटाट्याचा खीस पूर्ण सुट्टा करून घेतलेला आहे. पहा, आता इकडे आपली कणिक छान अशी भिजलेली आहे. 15 मिनटासाठी आपण भिजत ठेवलेली होती. कणिक छान भिजलेली आहे. आपण तेल लावून छान अशी ही मळून घेत आहोत. तर पहा, खूप छान सुंदर अशी आपली ही कणिक तयार झालेली आहे. त्याचे आपण आता गोळे करून घेऊया. या कणकीचे सर्वसाधारण 5 ते 6 गोळे मी करून घेते. तर पहा, त्याच्यातील 1 गोळा आपण लाटण्यासाठी घेतलेला आहे. तर गोळ्याला आपण पीठ लावलेलं आहे, आणि पीठ लावून आपण पहा ही चपाती लाटून घेत आहोत. पहा, अगदी मोठी अशी आपण पातळ अशी ही चपाती लाटायची आहे. इकडे आपण गॅसवर तवाही तापत ठेवलेला आहे. तर पहा, ही आपली चपाती आहे, छान अशी लाटली जात आहे. खूप मोठी पहा अशी लाटलेली आहे. चपाती छान आपली लाटून झालेली आहे. आता याच्यानंतर सुरीने आपण कट मारणार आहोत. तर पूर्ण 1 चपाती आहे, त्याचा पाऊण भाग बाजूला ठेवायचा आहे, आणि जो 1 भाग आहे ना चौथा, त्याला आपण कट मारून घेतलेला आहे. पूर्ण कट मारायचा नाही आहे. तर पहा, अशा पद्धतीनं कट मारलेला आहे. आता यानंतर आपण जे तिखट, मीठ, हळद याचं मिश्रण करून घेतलं होतं ना, गरम मसालाही आपण याच्यात टाकलेला आहे, आणि पहा हे मिक्स करून घेत आहोत आपण. चपातीला व्यवस्थित आपण हे लावून घ्यायचं आहे, पूर्ण चपातीला अगदी. पहा, पूर्ण चपातीला लागेल अशा पद्धतीनं आपण हे लावून घ्यायचं आहे. पहा, तर अशा प्रकारे आपलं हे जे मिश्रण होतं ना तिखट, मीठ, मसाल्याचं, ते लावून झालेलं आहे. पहा, आता याच्यानंतर किसून घेतलेला जो बटाटा होता, तो पहा, तो एका भागावर आपण किसलेला बटाट्याचा खीस टाकत आहोत. एकूण चपातीचे 4 भाग असतात, तर 4 पैकी एका भागावर आपण खीस टाकलेला आहे, आणि कट मारलेला भाग होता तो पहा अशा पद्धतीने पलटून टाकलेला आहे. पहा, याच्यानंतर दुसरा भाग जो आहे ना, त्याच्यावर आपण जो कांदा चिरून घेतला होता पाकळ्या सुट्ट्या करून, त्या लावलेल्या आहेत. पहा, याच्यानंतर अशा पद्धतीने हे फोल्ड करत जायचं आहे एकमेकावर. पहा, याच्यानंतर हा भाग इकडे आपण फोल्ड करत आहोत. तर अशा प्रकारे आपली त्रिकोणी घडी झालेली आहे. आता आपण याला पीठ लावणार आहोत, आणि अगदी हलक्या हाताने अशी लाटून घेत आहोत. पहा, अतिशय छान खमंग खुसखुशीत असा पराठा होतो, क्रिस्पी होतो, आणि चवीला अतिशय छान असा लागतो. तर पहा, अशा पद्धतीने मी हे लाटलेलं आहे. आपण त्रिकोणीच ठेवायचं आहे, आणि याचे पदरसुद्धा छान असे सुटे होतात. तर पहा, तव्याला मी तेल लावलेलं आहे, आणि आपण त्याच्यात पराठा घातलेला आहे भाजण्यासाठी. तर दुसराही आपण तशाच पद्धतीनं लाटून घेत आहोत. पहा, तर पहा, इकडे आपला हा पराठा आहे,
तो भाजला जात आहे. पहा कलर चेंज झाल्यानंतर आपण पलटलेला आहे. आणि याच्यानंतर आता आपण हे तूप लावत आहोत, कारण तव्यावर तूप टाकलं की तूप जळतं. त्याच्यामुळे प्रथम तव्याला पण तूप घातलं आणि आता या पराठ्याला तूप लावलेलं आहे. आणि छान असं हे आपण आता भाजून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत अगदी. तुपामुळे चवीला अतिशय छान असा पराठा लागतो. पहा खूप छान, खूप सुंदर अशा पद्धतीनं आपला हा पराठा भाजला जात आहे. वास याचा अतिशय छान असा दरवळत आहे. आवश्यकतेनुसार आपण तूप लावायचं आहे. एकदम तूप लावायचं नाही, तर थोडं थोडंसं तूप लावत जायचं आहे, म्हणजे पराठा आपला क्रिस्पी होतो वरून. तर पहा खूप छान कलरही याला छान असा आलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. पहा खूप सुंदर, आकर्षक आणि क्रिस्पी, चवीला तर अप्रतिम असा आपला हा पराठा होतो. तर सगळे पराठे मी अशा पद्धतीनंच पहा करून घेत आहे. पहा अनेक वेळा दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीनं याच्यावर कट मारायचा. एकूण 4 भाग होतात, तर एक भाग त्रिकोण अशा पद्धतीनं आपण घ्यायचा आहे. परत हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. पहा सगळा मसाला आपला हा चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. सगळा मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे. आता पहा याच्यानंतर बटाट्याचा किस आहे ना, तो एका भागावर आपण टाकून घेत आहोत. पहा अतिशय छान पराठा आपला लागतो चवीला. कट मारलेला भाग परत आपण वरती त्याच्यावर दुमडलेला आहे. इकडे आपण आता हा जो कांदा आहे ना, आता कांदा घालत आहोत एका भागावर. तर 4 भागापैकी पहा कशा पद्धतीनं आपण परत हे पलटून घ्यायचं आहे. परत याच्यावर हे असं पलटून घ्यायचं आहे आणि कढायच्या प्रेस करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण लाटत आहोत. खूप छान होतो पराठा. पहा पुन्हा एक वेळ पहा कशा पद्धतीनं हा लाटला जात आहे. पहा दुसराही पराठा भाजलेला आहे. पहा कशा प्रकारे हा लाटला जात आहे. तर अशा पद्धतीनं हा पहा लाटलेला आहे. पहा हा देखील आपला छान असा लाटून झालेला आहे पराठा. अतिशय आगळा वेगळा चवीला खूप अप्रतिम असा हा लागतो. हा सुद्धा आपण भाजून घेत आहोत. पहा तव्यात आपण भाजण्यासाठी टाकलेला आहे. सगळे पराठे आपण अशाच प्रकारे लाटून आणि भाजून घेत आहोत. पहा पहा खूप छान, खूप सुरेख झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. पहा आता याच्यावर आपण हे तूप आहे हे घालत आहोत. तूप व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. पहा खूप छान, खूप सुंदर. जरूर आणि जरूर तुम्ही एकदा अशा पद्धतीचे पराठे करून पहा. खूप छान लागतात चवीला, अतिशय अप्रतिम असे लागतात. एक नव्हे तर तुम्ही 4-4 पराठे खाले एका वेळेस. इतके सुंदर, आकर्षक, त्याची चव जी आहे ना जिभेवर रेंगाळत राहते. इतका चवीला तो चविष्ट असा होतो. पहा तर सगळे पराठे अशा पद्धतीनं आपण लाटून आणि भाजून घेत आहोत. पहा आणि झटपट होतात, वेळही खूप लागत नाही. तुम्ही म्हणाल वेळ लागत असेल, तर वेळ लागत नाही. पहिला पराठा भाजेपर्यंत दुसरा पराठा आपला तयार झालेला असतो लाटून. आणि पहा अशा प्रकारे पहा किती छान झालेला आहे. कलरही किती सुंदर आकर्षक आलेला आहे आणि झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. पाहुणे आले तर अचानक तुम्हाला हा पराठा म्हणजे पटकन नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी ही रेसिपी तुम्हाला करता येते. तर पहा अशा प्रकारे दह्यासोबत, चटणीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. पहा चवीला तर अतिशय अप्रतिम. पदर पण पहा याला लेअर अतिशय छान असे सुटलेले आहेत. खूप सुरेख, खूप सुंदर, क्रिस्पी, टेस्टी आणि आकर्षक झालेला आहे. चला तर मग तुम्ही अशा पद्धतीचा पराठा जरूर करा आणि कसा झाला हे सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.